पान नंबर 122 त्याच्यानंतर दुसरा आपल्याला दिलेले 9.19 खाली आपल्याला पाहिजे IUPAC नोमेनकल्चर स्टेप्स. त्याच्यामध्ये 3 असणार तिथे स्ट्रक्चरल फॉर्म्युले जे आहेत तर ते स्ट्रक्चरल फॉर्म्युले आपल्याला फाईंड करण्यासाठी दिलेले. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 आणि असणार काही अल्कोहोल जे आहे तर त्या अल्कोहोलचा असणार काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप याला त्याच्याकडे अटॅच आहे. मग अशा वेळेला आपल्याला त्याचं नॉमेनकल्चर नामकरण जे आहे तर ते नामकरण आपल्याला त्या ठिकाणी करायचे. याच्यासाठी 2 नंबरिंग ऑफ द कार्बनचे त्याच्यामध्ये कार्बन जे आहे तर ते कार्बन 1 2 3 म्हणून त्याचे 3 कार्बन्स आहेत 1 2 3 याला नंबरिंग जे आहे तर ते नंबरिंग त्या ठिकाणी नंबरिंग करत असताना ही सर्वसाधारणपणे एक लेफ्ट कडून आणि राईट अशा दोन्ही पद्धतीने करतोय. त्याला 1 म्हटलं त्याला 2 म्हटलं त्याला 3. आपला असं काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तू ज्या नंबरला आहे तो मात्र तसाच ठेवले. अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असं काही फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी व्हायचा. आता मी काय करतो लेफ्टनी सुरुवात केली आता राईटनी त्या ठिकाणी सुरुवात केली 1 2 3 अशा पद्धतीची सुरुवात. तुमच्या असं लक्षात येतं नसतं की डाव्या बाजूने घेतलं काही किंवा उजव्या बाजूने तरी आपण त्या ठिकाणी नंबरिंग जरी त्या ठिकाणी जर घेतलं तर आपल्या लक्षात येतं नसतं की फंक्शनल ग्रुप ज्या नंबरला अटॅच आहे किती नंबरला दिसते 2 नंबरला. इकडून सुरुवात केली तरी फंक्शनल ग्रुप काय होतं नसते 2च नंबरला त्या ठिकाणी अटॅच आहे आणि म्हणून बोथ द नंबरिंग ऑफ इक्विव्हॅलेंट ऍक्सेप्टेबल नंबरिंग. कोणती नंबरिंग ऍक्सेप्ट करायची डावीकडून दिलेली की उजवीकडून दोन्हीच्या दोन्ही ऍक्सेप्ट का राष्ट्रामध्ये काय फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो या ठिकाणी 2 नंबरला त्याचे या ठिकाणी म्हणजे उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला जरी आपण गेलो तर फंक्शनल ग्रुप आहे तर तो फंक्शनल ग्रुप दुसऱ्याच नंबरला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण इथे देणार आहे बोथ द नंबरिंग आर ऍक्सेप्टेड. डावीकडून सुरुवात केली काय उजवीकडून सुरुवात केली काय दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी ऍक्सेप्ट होतात. त्याच्यानंतर IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड आपले सर्वसाधारणपणे किती कार्बन आहेत 3 आहे आणि म्हणून पॅरेंट कोणता असणार आहे 3 नंबर कोणता असणार आहे प्रोपेन. ते बाजूला तुम्ही प्रोपेन जे त्याच्यामधलं पहिलं अक्षर त्या ठिकाणी पहिली 4 अक्षर आहेत. त्याच्यानंतर सिंगल बॉन्ड आहे म्हणून काय येणार आहे ए. मी आता त्या ठिकाणी काय लिहितो की प्रोपेन असं लिहितो. त्याच्यानंतर पुढे याला मी सर्कल ना तर सर्कल या इच्या ऐवजी असणार तर काही फंक्शनल ग्रुप कोणता आहे तर त्या ठिकाणी अल्कोहोल जे आहे तर त्या अल्कोहोलचा त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी आहे अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे आणि म्हणून त्याच्यामधला OL ईची जागा काय करणार आहे कोणी OL जे आहे तर त्या OL ला त्या ठिकाणी रिप्लेस त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून मी लिहिताना काय लिहितोय OL असं. परंतु फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप कोणत्या नंबरला अटॅच आहे तर 2ला त्या ठिकाणी अटॅच आहे म्हणून प्रॉपर टू ऑल अक्षर जे आहे ते कॉपी आहे टू ऑल अशा पद्धतीचं त्याचं असण्याचे काही नामकरण जे आहे तर ते नामकरण त्याच्यामध्ये येते. अशा पद्धतीने फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो बरोबर 2 नंबरला अटॅच आहे म्हणून त्याचा असणारा काही नंबर जो आहे तर तो नंबर आपण त्याच्यामध्ये. दुसरा असणार ते काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो दुसरा स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 आणि या ठिकाणी असणार काही क्लोरीन जो आहे तर तो क्लोरीन म्हणजे कोणता त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप आहे हॅलोजनचा त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप आहे एवढं आपलं लक्षात. त्याच्यानंतर कार्बनची संख्या 1 2 3 4 5 आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीची 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि फंक्शनल ग्रुप जो आहे तो आता नंबरिंग मला करायचे लेफ्ट कडून करणार आणि राईट कडून 1 2 3 4 5 काय केली मी लेफ्ट कडून राईट. आता राईट कडून मी लेफ्टला 1 2 3 4
आणि 5. आता कोणती ऍक्सेप्ट करायची, कारण आपण काल पाहिलं काय सांगितलं, आठवतंय काही? मी अंडरलाईन करायला सांगितलं की अशा पद्धतीची असतात काही नंबर जे आहेत तर ते नंबरिंग त्या ठिकाणी अटॅच करायची. जो फंक्शनल ग्रुप आहे तर त्या फंक्शनल ग्रुपचा असलेला काही नंबर जो आहे तर तो अतिशय स्मॉलेस्ट असेल. स्मॉलेस्ट कोणता आहे या ठिकाणी? इथे किती येते? 2 नंबर. इथे किती येतोय? 4. येते लक्षात? आणि म्हणून सर्वसाधारणपणे या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर कुठे आला ते लक्षात घेतलं, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यासाठी मी काय म्हणतो की अंडरलाईन करून घ्यावा. असं जर आल्या तर अशा वेळेला फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी करायचा आहे आणि फंक्शनल ग्रुपला असताना काही नंबर जो आहे तर तो सर्वात कमी ज्या ठिकाणी असेल तर ती ऍक्सेप्ट करायची. आणि म्हणून या ठिकाणी सर्वात कमी या ठिकाणी 2 दिसतोय किंवा दिसतोय 4. आणि म्हणून ऍक्सेप्टेबल त्या ठिकाणी असताना काही नंबरिंग जे आहे तर ती नंबरिंग पुन्हा त्या ठिकाणी येते 1 2 3 4 5. त्याची नंबरिंग जे आहे तर ती पुन्हा येते 1 2 3 4 5. फंक्शनल ग्रुप आहे तर आपल्याला या लक्षात आलं कशा पद्धतीने कोणती त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं तर ती आपण ज्याच्यानंतर त्याचं असताना ते काही नाम द्या. आता काल आपण पाहिजे की सर्वसाधारणपणे 5 त्या ठिकाणी कार्बन 5 कार्बन असेल तर त्याला काय म्हटलं आपण? पेंटेन. पुन्हा मी वर लिहितोय समजण्यासाठी वर लिहितोय का की 5 असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी पेंटेन. त्याच्यानंतर सिंगल बॉन्ड त्याच्यामध्ये आहे, सिंगल बॉन्ड आहे म्हणून ए येईल. बरोबर. त्याच्यानंतर मग आता मी लिहिताना असं लिहिते पेन ते. त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो कोणता आहे? क्लोरोचा आहे. काल आपण पाहिलं की मागे न घेता क्लोरो काय करतोय? सुरुवातीला पाहिजे आणि तो आहे तर तो क्लोरो आहे. म्हणून मी या ठिकाणी लिहिताना काय लिहितोय? क्लोरो पेंटिंग असं सध्या मी नाव. परंतु फंक्शनल ग्रुप जो आहे क्लोरीन कोणत्या नंबरला अटॅच दिसतोय तर 2 नंबर. आणि म्हणून या ठिकाणी मी म्हणतो 2-क्लोरोपेंटेन. अशा प्रकारचं असतं तर काही नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी. दुसरे उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी कळावं. पुढचं तिसरं उदाहरणाचा आपल्याला विचार करायचा आहे. CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2. आणि याला हा जो काही असणार काही फंक्शनल ग्रुप आहे तर तो कशाचा आहे काय सांगता येईल? कॅटॉनचा. बरोबर. फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी कॅटॉनचा आहे हे फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला नंबरिंग करायचं. बस किती कार्बन आहे तर सर्वसाधारणपणे 1 2 3 4 5 आणि म्हणून तेवढे मी त्या ठिकाणी. त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप अटॅच करत असताना आता सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी दाखवताना काय केलेले मुळातच त्या ठिकाणी तर जो काही पुस्तक जे आहे तर त्या पुस्तकामध्ये जरा प्रॉब्लेम दिसतोय. तो फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप असा असायला तिथे लक्षात तिथे तुम्ही करून घ्या. त्या पुस्तकामध्ये गोष्टी गाईडमध्ये काय येतं पहा. फंक्शनल ग्रुप जो आहे तो तुम्ही रात्री या ठिकाणी असेल. पुढे त्याच्यानंतर आपल्याला नंबरिंग जे आहे तर ती नंबरिंग त्या ठिकाणी करायची. आता ही नंबरिंग करत असते लेफ्ट कडून करणार एक राईट कडून. आता या ठिकाणी याला नंबरिंग करणार. 1 याला 2 म्हटलं, याला 3 म्हटलं, याला 4 म्हटलं, याला 5 म्हटलं. येते काय केली? लेफ्ट कडून राईट. आता काय करू? राईट कडून लेफ्ट कडून पुढे 1 2 3 4 5. आता ऍक्सेप्ट कोणती करायची? मागाशी सांगितल्या पद्धतीने ज्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप असेल म्हणजे त्याचा क्रमांक इथे 2 आहे, इथे किती येते 4. स्मॉलेस्ट आपल्याला त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करायचं म्हणून वरची असलेली जी काय आहे तर ती वरची आपण त्या ठिकाणी काय करणार आहे? ऍक्सेप्ट त्या ठिकाणी. आता असं जर म्हटलं तर पुन्हा त्या ठिकाणी वेगळं होतं. प्रॉब्लेम असायला पाहिजे. प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामध्ये पुन्हा बदल करून द्यायची म्हणजे याचा अर्थ
तो असताना काही फंक्शनल ग्रुप आहे ते इथेच आहे. तो मध्ये जे काही ते म्हटलं ते टूल आहे तुम्ही बदल करू फंक्शनल ग्रुपचा फंक्शनल ग्रुप आहे टूल इथे मी दाखवते इथे दाखवते बरोबर ओ इथे दाखवते असं इथे बदल हा जो आहे तो बरोबर इथला बदल आणि मग आपल्याला दुसरी काय पुन्हा नंबरिंग करतोय मी 1 2 3 4 5 पुन्हा नंबरिंग खालून मी ॲड करते 1 2 3 4 आणि 5. आता पुन्हा त्या ठिकाणी स्मॉलेस्ट कोणता आहे तर खालच्या म्हणून त्या ठिकाणी मी ॲक्सेप्टेबल जे आहे तर ते ॲक्सेप्टेबल येतो 1 2 3 4 आणि 5. त्याच्यानंतर असणारा फंक्शनल ग्रुप जो आहे तर फंक्शनल ग्रुप जे आहे त्याची नंबरिंग येतो 1 2 3 4 आणि 5. म्हणजे ॲक्सेप्टेबल जे आहे तर ही आपण त्या ठिकाणी याचं नाव जे आहे तर ते नाव आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते किती कार्बन आहे तर 5 आहे. 5 असेल तर आपण मगाशी पेंटेन बरोबर पेंटेन. त्याच्यानंतर याच्यामधला असणारा काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप कोणता आहे तर कॅटॉनचा आहे. कॅटॉन. आता कॅटॉनच्या मागे तुम्ही पहा सर्वसाधारणपणे तुमच्याकडे जर पुस्तक जर असेल तर पान नंबर 118 वर काय दिसतोय तर दिसते. तर त्याच्यामधलं अक्षर जे आहे तर ते अक्षर आपल्याला घ्यायचं त्या ठिकाणी ई जो आहे तो ई रिप्लेस करायचा आहे. तो रिप्लेस कशाने करणार आहे ONE ने करणार. अल्कोहलच्या बाबतीमध्ये ई OL ने रिप्लेस करतो. पेंटेनच्या बाबतीमध्ये हा जो काही शेवटचा ई जो आहे तो कशाने रिप्लेस करणार आहे ONE ने त्या ठिकाणी रिप्लेस करणार आहे. आणि म्हणून याचं नाव जे आहे का सुरुवातीला मी म्हटलं पेंटेन परंतु हा जो ई जो आहे तर त्या ईच्या ऐवजी काय देणार आहे कॅटॉनमधला ONE असं मी त्या ठिकाणी. त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप किती नंबरला त्या ठिकाणी अटॅच आहे तर तो 2 नंबरला अटॅच आहे. आणि म्हणून पुन्हा याच्यामध्ये त्या ठिकाणी बदल करतो. तर याच्यामध्ये पेंटन 2ONE जे त्या ठिकाणी आपल्याला नाव जे आहे पेंटेन -2ONE अशा पद्धतीचं असणारे काही नामकरण जे आहे तर ते नामकरण आपल्याला त्या ठिकाणी करतात येते. पुढे पण की some more steps are required for writing IUPAC names of the compounds having more complex structural units such as branched chain, carbon rings, heterocycles, etc. सर्वसाधारणपणे ही ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे IUPAC नेम्स. तर याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी थोड्या स्टेप जे आहेत म्हणजे 3 स्टेप जे आहेत तर त्या 3 स्टेपमध्ये आपण त्यांचं असणारे काही नामकरण जे आहे तर ते नामकरण त्या ठिकाणी. परंतु त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरल युनिट जर असतील अतिशय जटिल अशा प्रकारचे असणारे काही स्ट्रक्चरल युनिट त्या ठिकाणी असतील की ज्याच्यामध्ये ब्रँच आहे अनेक अशा प्रकारच्या शृंखला ज्या आहेत शाखा ज्या आहेत तर त्या शाखा त्या ठिकाणी किंवा कार्बनच्या रिंग्स आहेत म्हणजे बोट अशा प्रकारचं उदाहरण तर बेंझिन सारखं रिंग त्या ठिकाणी किंवा हेट्रोसायकल्स आहेत म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहिलं हेट्रोसायकल्स मध्ये त्या ठिकाणी 6 असणारे काही कार्बनचे आहेत तर ते चक्राकार त्याच्यामध्ये असतात. मग अशा वेळेला त्या ठिकाणी त्याचं नामकरण जे आहे तर ते नामकरण करणं त्या ठिकाणी अवघड आहे. स्टडी ऑफ दीज विल बी इन्क्लुडेड इन द फर्दर स्टँडर्ड. 11वी 12वीला तुम्ही पुढे गेल्यानंतर त्याचं असणारे काही नामकरण जे आहे तर ते नामकरण कसे करायचे तर ते त्यावेळेला तुम्ही पुढे. At the same time, also keep in mind that there is the practice of using common names of the carbon compounds which are frequently used in the lab. असं जरी असलं तरी प्रयोगशाळेमध्ये आपण त्या ठिकाणी IUPAC नियम जे आहेत तर ते IUPAC नियम त्या ठिकाणी वापरत नाही. तर त्यांची असतात की काही सामान्य नावं जे आहेत तर ती सामान्य नावांचाच आपण त्या ठिकाणी प्रयोगशाळा जे आहेत तर त्या प्रयोगशाळेमध्ये वारंवार त्यांच्या कॉमन नावानेच आपण त्यांचा असणारा काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करताना दिसतो हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे कंप्लीट द टेबल. The table 9.19 shows common names and structural formulae
of a few carbon compounds, complete the table by writing their IUPAC names in the third part. तुमच्यावर पुस्तक जे आहे तर त्या पुस्तकामध्ये सर्वसाधारणपणे तुम्हाला त्या ठिकाणी असणारे काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये काही त्या ठिकाणी असणारे काही कंपाऊंड्स त्यांचे असणारे काही स्ट्रक्चरल फॉर्म्युले जे आहेत तर ते स्ट्रक्चरल फॉर्म्युले त्या ठिकाणी दिलेले आहे आणि त्या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यावरून आपल्याला काही कॉमन नेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि IUPAC नेम जे आहे तर ते IUPAC नेम त्या ठिकाणी उदाहरणार्थ पहिला आपल्याला कॉमन नेम त्याच्यानंतर त्यांच्या असणारे काही स्ट्रक्चरल फॉर्म्युले जे आहेत ते स्ट्रक्चरल फॉर्म्युले आपल्याला दिले स्ट्रक्चरल फॉर्म्युले आणि IUPAC स्ट्रक्चरल फॉर्म्युला जास्त आणि IUPAC नेम तर याच्यामध्ये पहिला आपल्याला दिलेलं आहे इथिन कॉमन नेम जे आहे तर ते त्याचा असताना तो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जातो तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला येईल CH2 डबल बॉन्ड CH. आता याचा असताना जे काय IUPAC नेम आपल्याला पाहिजे सर्वसाधारणपणे कसं म्हटलं कार्बन जे आहे तर त्या कार्बनची संख्या त्या ठिकाणी 2 आहे म्हणजे ज्याचं पॅरेंट जे आहे तर ते पॅरेंट जे असणार आहे मी आता सध्या इथेन परंतु याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे डबल बॉन्ड असेल तर ANE ची ऐवजी काय येणार असते ENE अशा पद्धतीचं त्याचं असणारं काही नाव जे आहे तर ते नाव आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे तर अशा प्रकारचं इथिन EPHEN येते म्हणजे लक्षात आलं आपल्या की 2 कार्बन आहे पॅरेंट जे आहे तर ते पॅरेंट त्या ठिकाणी इथेन असणार आहे परंतु याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून ANE च्या ऐवजी काय केलं ENE अशा प्रकारचा असणारा काही बदल जो आहे तो बदल दुसरं आपल्याला कॉमन नेम दिलेलं की ऍसिटिली दुसरं दिले आपल्याला ते ऍसिटिली याचा असणारा काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिलेला CH त्याच्यानंतर CH आणि याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड काय घेते कार्बन कार्बन एकत्र दिसते अशी हायड्रोजन बॉन्ड आता सर्वसाधारणपणे पुन्हा त्याकडे पॅरेंट घ्या तर ते पॅरेंट कोणतं असणार आहे 2 कार्बन असणार पुन्हा हेच असणार आहे इथेनच असणार लिहिताना मी इथेन लिहिली बदल काय करतो तेवढा फक्त लक्षात पॅरेंट मी इथेन लिहिलं पण याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे आणि म्हणून YNE च्या ऐवजी काय लिहिणार आहे YNE काय YNE आणि म्हणून त्याचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी झालं इथाईन त्या ठिकाणी येते पुढे तिसरं जे आहे तर ते तिसरं आपल्याला कॉमन नेम दिलेले ऍसिटिक ऍसिड तिसरं ऍसिटिक ऍसिड याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला माहिती CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड असं काय आता सर्वसाधारणपणे पुन्हा याच्यामध्ये असणारे काही कार्बन जे आहे तर ते कार्बन किती आहे 2 जर असेल तर बॉन्ड काय त्याला म्हणतो आपण इथेन म्हणतो काय म्हणतोय तर त्याला इथेन म्हणतो पॅरेंट झालं इथेन त्याच्यानंतर पुढे याच्यामधला असणारा काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप कशाचा आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा त्या ठिकाणी येते COOH 5 नंबर पुढे 118 वर तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा एकदा पहा की कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि म्हणून त्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या काय म्हटलेले एनोइक ANOIC अशा प्रकारचा E जो आहे तर त्या E ची जागा कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर काय घेतला कोणी एनोइक ऍसिड त्या ठिकाणी आणि म्हणून इथे मी लिहिताना पुन्हा E जो आहे तर त्या E च्या ऐवजी इथे ओइक ऍसिड इथे जो E जो आहे तर त्या E च्या ऐवजी ओइक इथे म्हणून E च्या ऐवजी ओइक जर लिहिलं तर ते काय आलं
इथॉइक ऍसिड अशा पद्धतीचं नाव तुम्ही लिहून ठेवा की कार्बोक्सिलिक ऍसिड जर असेल कार्बोक्सिलिक ऍसिड तर त्याच्यामध्ये काय वापरतो आपण OIC वापरतो. अल्कोहोल जे आहे तर त्या अल्कोहोलसाठी काय वापरतो आपण OL त्या ठिकाणी वापरतो. केटोन जे आहे तर त्या केटोनसाठी काय वापरतो ONE त्या ठिकाणी वापरतो. याचं नाव झालं इथॉनिक ऍसिड अशा पद्धतीचं असणारे काही नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी झाले. आता ऑनलाईन वाले प्रॉब्लेम पुढे त्याच्यानंतर तिसरं आपल्याला दिलेले मिथिल सॉरी फोर्थ दिलेले मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल आता याला काही स्टेप्स आहेत त्या स्टेपचा आपण काही ते वापर करत नाही. मी काय करतोय डायरेक्ट काय तिथे तुम्हाला सर्वसाधारणपणे परीक्षेला लिहिताना तुम्ही स्टेप वाईज जे आहे तर त्या स्टेप वाईज लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. मार्क किती आहे तर त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी लिहित चाल. त्याच्यामधलं पॅरेंट कोणतं आहे सफिक्स कोणता आहे प्रफिक्स कोणता आहे तर त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी ते द्या. पुढचं आपल्याला दिलेलं आहे मिथिल अल्कोहोल. त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तुम्ही CH3 सिंगल बॉन्ड OH अशा प्रकारे. आता याच्यामध्ये सहज आपल्या लक्षात येता नसते की एकच आहे कार्बन किती आहे एकच आहे. एक असणार कोणतं मिथेन आहे त्याचं पॅरेंट लिहिली पहिल्यांदा मिथेन बरोबर पॅरेंट. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येता नसते की ई जो आहे तर तो ई त्या ठिकाणी रिप्लेस करायचा. आता या ठिकाणी अल्कोहोलचा आहे अल्कोहोलचा असेल तर आपल्या लक्षात येता नसते की अल्कोहोलसाठी आपण काय केलेलं आहे OL जे आहे तर ते OL ईच्या ऐवजी काय लिहितोय OL त्या ठिकाणी लिहितो. म्हणून सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी मिथॅनॉल येते काय नाव आलं मिथॅनॉल अशा प्रकारचं असलेले ते नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी आलेले मिथॅनॉल अशा प्रकारचं त्याचं नामकरण जे आहे ते नामकरण. त्याच्यानंतरचं पाचवं आपल्याला दिलेलं इथिल अल्कोहोल. पाचवं जे आहे तर ते इथिल अल्कोहोल. आता इथिल अल्कोहोलचा असणार काही फॉर्म्युला फॉर्म्युला स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्ही CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. आपल्याला सहज लक्षात येता नसते याचं पॅरेंट जे आहे तर ते पॅरेंट कोणतं असणार इथेन असणार. कोणता आहे पॅरेंट इथेन. पुन्हा आपल्या लक्षात येता नसते की ही आपल्याला त्या ठिकाणी रिप्लेस करायचं. तो ही रिप्लेस करत असताना आपल्या लक्षात येता नसते की फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो अल्कोहोलचा आहे. अल्कोहोलचा असेल तर त्याच्याऐवजी काय लिहितो आपण OL जे आहे तर ते OL त्या ठिकाणी लिहिताना दिसतोय. आणि हा OL म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी इथेनॉल अशा प्रकारचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी म्हणजे नाव काय झालं इथेनॉल अशा पद्धतीचं नामकरण जे आहे तर ते नामकरण करा. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला 6 नंबरचं दिलेलं आहे ऍसिटल्डिहाइड. 6 नंबरचं काय दिलेलं आहे ऍसिटल्डिहाइड. त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे CH3 सिंगल बॉन्ड CH4. पुन्हा आपल्याला लक्षात येत असते याच्यामध्ये कार्बन जे आहे तर त्या कार्बनची संख्या किती आहे 2 असेल तर पॅरेंट जे आहे तर ते पॅरेंट कोणतं असणार आहे आपलं इथेन असणार आहे बरोबर पॅरेंट इथेन. त्याच्यानंतर ई जो आहे तर तो ई आपल्याला रिप्लेस करायचा आहे. ई रिप्लेस करत असताना फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप कशाचा आहे अल्डिहाइडचा आहे. हे मात्र आता पुन्हा त्या ठिकाणी लक्षात. आता अल्डिहाइड जर असेल तर त्या अल्डिहाइडसाठी असणार काही अल्डिहाइडचं आपल्याला यायचं राहिलं अल्डिहाइड जर असेल तर अल्डिहाइड तर याच्यासाठी AL पुन्हा खात्री करून घ्या बरोबर AL जो आहे तर ALच आहे त्या ठिकाणी. म्हणजे अल्डिहाइड जर असेल तर त्या ठिकाणी AL जो आहे ईची जागा काय करायची AL त्या ठिकाणी रिप्लेस करायची आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हणतोय AL त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी याचं जे काही नाव जे आहे तर ते नाव काय आहे इथेनॉल अशा प्रकारचं असतं ते काही नामकरण जे आहे तर ते नामकरण. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम खाली पहा
पुढे पुढचं आपल्याला सातवं जे आहे तर ते ऍसिटोन आहे. हळ्यावर दिसते तुम्ही सात ऍसिटोन. त्यांचे काय ऍसिटोन जे आहे तर त्या ऍसिटोनचं असताना तर काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तर दिलेला होता CH3 सिंगल बॉन्ड CO डॅश CH3. आता याच्यामध्ये आपल्याला असणारे काही कार्बन जे आहे नंबरिंग त्या ठिकाणी करायचं. आता हे नंबरिंग करताना आम्ही कशा पद्धतीची नंबरिंग करतो, लेफ्ट कडून राईटला करतो. 1 2 आणि 3 अशी नंबर लेफ्ट कडून राईट. अशा पद्धतीने मी आता राईट कडून लेफ्टला जातो. 1 2 3. फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी कॅटॉनचा इथे आहे, बरोबर. आता फंक्शनल ग्रुप मध्ये आपल्या असं लक्षात येताना दिसते की मिनिमम नंबर या बाजूने घेतला तर 2च येतोय, राईट कडून लेफ्टला घेतलं तरी 2च घेतोय. म्हणजे कोणती त्या ठिकाणी आपण ऍक्सेप्ट जे आहे तर ते ऍक्सेप्ट करायचं. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही नाव जे आहे तर ते नाव आपल्याला तसं असणारे नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी लिहायचे. त्याचं पहिल्यांदा आपण काय करणार पॅरेंट शॉपमध्ये. पॅरेंटसाठी त्याच्यामध्ये कार्बन जे आहे तर त्या कार्बनची संख्या किती आहे, किती 3. 3 नंबरचं कोणतं असतंय, प्रोपेन आहे. सध्या आपण पॅरेंट लिहू, प्रोपेन पॅरेंट लिहू, बरोबर प्रोपेन. पुढे आता काय करायचं, सर्वसाधारणपणे कॅटॉन्स जे आहे तर त्या कॅटॉनच्या ऐवजी कशाने रिप्लेस करतो आपण, ON. ई जो आहे तर तो कशाने रिप्लेस होईल, ONE. इथे लिहितो ONE. म्हणजे ईची जागा कशाने घेतली, ON. त्याच्यानंतर असणारा काय फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप किती नंबरला अटॅच आहे तर 2 नंबरला आहे. आणि म्हणून तो असणारा काही फंक्शनल ग्रुप ज्या नंबरला अटॅच आहे तर त्या ठिकाणी मी काय म्हणतोय 2. आणि म्हणून याचं असणारे काही नाव जे आहे तर ते नाव आपण काय म्हणतो, प्रोपेन 2ON. बरोबर, प्रोपेन 2ON अशा पद्धतीचं नामकरण जे आहे तर ते नामकरण आपण त्या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर पुढे पुढचं असणारं काही आपल्याला घ्यायचं तर ते आहे इथिल मिथिल केटोन. आठवण इकडे काही दिसत नाही, आठवं आहे इथिल केटोन. अशा प्रकारचं त्याचं असणारं काही कॉमन नेम जे आहे ते कॉमन नेम. आता याच्यामध्ये याचा असं तर काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय लिहिलेला आहे की CH3 सिंगल बॉन्ड CO डॅश CH2 सिंगल बॉन्ड CH3. आपल्याला फंक्शनल ग्रुप जो आहे तो CO आहे, कॅटॉन तेवढं फक्त लक्षात. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी असताना काही नंबरिंग जे आहे तर ते नंबरिंग आपण त्या ठिकाणी करतो. आणि ही नंबरिंग करत असताना पहा सर्वसाधारणपणे ही नंबरिंग 1 2 3 4 अशा पद्धतीची एक नंबरिंग आहे. पुढची काय करतोय मी फंक्शनल करतो ना CO आहे या ठिकाणी मी इथून 1 2 3 4. आपल्या लक्षात घ्यायचं कोणता घ्यायचा आहे, स्मॉलेस्ट जो असेल तर त्याचा असताना काही विचार जो आहे तर तो स्मॉलेस्टचा विचार जो आहे तो विचार करायचा. म्हणजे वरची असताना काही नंबरिंग घ्यायचं तर वरच्या नंबरिंगचा आपण त्याला विचार करायचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये टोटल कार्बन जे आहे तर ते टोटल कार्बन आहे 4. म्हणून पॅरेंट कोणता असणार आहे तर ब्युटेन असणार. तर पॅरेंट लिहिलेलं पहिल्यांदा ब्युटेन, बरोबर. त्याच्यानंतर याच्यामधला असणारा काही ई जो आहे तर तो ई मला रिप्लेस करा. कशाने रिप्लेस करणार तर फंक्शनल ग्रुप कशाचा आहे, कॅटॉनचा आहे. कॅटॉनचा असेल तर काय घेतो आपण ONE त्या ठिकाणी ONE. त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप जो आहे तो ऍक्सेप्टेबल आपण
2 नंबरचे आहे आणि म्हणून या ठिकाणी मी किती लिहिलं आहे 2 आणि म्हणून याचंच असतं ते काही नाव जे आहे तर ते नाव काही ब्युटॅन 2 ONE अशा पद्धतीचं नामकरण त्या ठिकाणी येते. पुढे आपल्याला त्या ठिकाणी पुढचं असतं काही कॉमन नेम जे आहे तर ते कॉमन नेम दिलेले इथिल अमाइन 9 नंबरचं इथिल अमाइन आहे. त्याचा असं काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला वाटतं. स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपलं दिलेलं आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड NH2. हा जो काही फंक्शनल ग्रुप आहे NH2 हा कशाचा आहे अमाइनचा आहे एवढं तुमच्या लक्षात त्या ठिकाणी. त्याच्यानंतर याच्यामध्ये असणारे काही कार्बन ॲटम्स पॅरेंट आपल्याला शोधायचे. कार्बन ॲटम्स किती आहेत 2 आहेत. 2 असणारं कोणतं असणार आहे इथेन असणार आहे. पॅरेंट फक्त मी घेतोय इथेन. पुन्हा आपल्या त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की अमाइन जे आहे तर त्या अमाइनसाठी जसंच्या तसं म्हणजे हा जो इथे तुम्ही पहा ऑनलाईनला दिसतो पहा अमाइन जर असेल तर त्या अमाइनच्या वेळी पुन्हा जसंच्या तसं त्या ठिकाणी घेतलेलं आहे तेच अक्षर त्या ठिकाणी पुन्हा लिहायचे. कशाच्या ऐवजी इथच्या इथे इथा अमाइन जी या ठिकाणी असणार होता इज आहे तर तू आपल्याला रिप्लेस करायचं. आता रिप्लेस करण्यासाठी आपल्या लक्षात येत असतं ई जो आहे तर त्या ईच्या ऐवजी काय घ्यायचे अमाइन घ्यायचे आणि म्हणून या ठिकाणी म्हणतोय अमाइन आणि म्हणून या ठिकाणी ई जो आहे तर तू जर रिप्लेस केला अमाइन तर त्याचं नाव जे आहे ते नाव झालं इथा अमाइन. इथा अमाइन अशा प्रकारचं असणारे काही नामकरण जे आहे तर ते नामकरण झालं. त्याच्यानंतरचं 10वं आपल्याला दिलेलं आहे 10व्याचं कॉमन नेम दिलेलं आहे N प्रोपीन क्लोराईड. N प्रोपीन क्लोराईड. त्या क्लोराईडवरून आपल्या लक्षात येते काय असायला पाहिजे हॅलोजन मधला त्या ठिकाणी असणार ग्रुप जो आहे त्या ठिकाणी असणार आहे. त्यांचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला दिलेलं होता की CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl. अशा पद्धतीचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्याच्यानंतर पुन्हा याच्यामधलं पॅरेंट जे आहे तर ते पॅरेंट आपल्याला शोधायचे. किती कार्बन आहे 1 2 3 किंवा याचं असणारे काही नामकरण जे आहे तर ते नामकरण मी करतो काय नंबरिंग त्या ठिकाणी करतो 1 2 3 4 ते अशी त्या ठिकाणी मिळते. दुसरी सर्वसाधारणपणे 1 नंबरिंग करत असताना मुळात याला काही नंबर आपण नंबरिंग कशाला करायचं कार्बन ॲटमला क्लोरीनला करायची काही गरज नाही. म्हणजे 1 2 3 याला करायचं. त्याच्यानंतर पुढे 1 2 3 आता कोणते ॲक्सेप्टेबल आहे तर खालची ही असणारी काही नंबरिंग जे आहे तर ती नंबरिंग त्या ठिकाणी ॲक्सेप्टेबल असणार आहे. कारण स्मॉलेस्ट असणारा जो काही नंबर जो आहे तर तो 1 असणार आहे 3 त्या ठिकाणी नसणार आहे. म्हणून त्या ठिकाणी खालची असणारी काही कार्बनची नंबरिंग त्या ठिकाणी ॲक्सेप्ट. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सहज लक्षात येतं की कार्बन जे आहे तर ते कार्बन त्याच्यामध्ये किती आहे 3 आहे. 3 असेल तर त्याच्यामध्ये पॅरेंट कोणतं असणार आहे प्रोपेन त्या ठिकाणी असणार आहे प्रोपेन. तर त्याच्यानंतर हा काही ई जो आहे तर ही काय करायचं आपल्याला रिप्लेस करायचं. आता कशा पद्धतीने रिप्लेस करायचं तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. ज्याच्यामध्ये काही रिप्लेस केलेलं नाही. रिप्लेस न करता आपण काय करत असतो तर जो त्या ठिकाणी असणारा काही हॅलोजन ग्रुप जो आहे तर त्या हॅलोजन ग्रुप त्या ठिकाणी क्लोरीन आहे आणि म्हणून तो क्लोरीन आपण काय करतो लेफ्टला त्या ठिकाणी घेतोय तर त्या ठिकाणी तो क्लोरो असणार आहे क्लोरो. आणि किती नंबरला आहे तर 1 नंबर आणि म्हणून त्या ठिकाणी 1 क्लोरोप्रोपेन काय नाव आले 1 क्लोरोप्रोपेन अशा प्रकारचं असणारे काही नामकरण जे आहे ते नामकरण आपण आता मी डायरेक्टली लिहिले येते का लक्षात. तुम्ही परीक्षेला लिहिलं तुमची डोकं कसं चालतंय काय चालतं त्या पद्धतीने नंतर स्टेप वाढले. पॅरेंट कोणता आहे
सफिक्स कोणता आहे, प्रिफिक्स कोणता आहे, त्या पद्धतीने त्याचं आपण काही नामकरण जे आहे तर ते नामकरण करतो. येथे एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला पाहू. धन्यवाद.